तुम्हाला माहिती आहे का? महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव हे शिवलिंगाच्या रूपात धर्तीवरती प्रगट झालेले. हो, शिवपुराणातील एका कथेनुसार एकदा ब्रह्माजी आणि विष्णू यांच्या दोघांमध्ये श्रेष्ठ असा वाद झाला. तेवढ्यात तिथे एक विशाल लिंग प्रगट झाले. या लिंगाचा शेवट ज्याला प्रथम सापडेल तो सर्वश्रेष्ठ मानला जाईल. त्यामुळे दोघेही शिवलिंगाचा शेवट शोधण्यासाठी विरुद्ध दिशेने निघाले. शेवट न सापडल्याने विष्णू परतले. ब्रह्माजींना यश आले, परंतु त्यांनी येऊन विष्णूजींना सांगितले की आपण शेवटपर्यंत पोचले आहोत आणि त्यांनी केतकीच्या फुलाला साक्षीदार म्हणून सांगितले. तेव्हा ब्रह्माजी खोटं बोलले. तेव्हा शिव स्वतः प्रगट झाले आणि ब्रह्माजीचे एक मस्तक कापून टाकले आणि केतकीच्या फुलाला शाप दिला की केतकीचे फूल शिवाच्या पूजेमध्ये कधीही वापरले जाणार नाही. हर हर महादेव.